नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की वीणा वहिनी ही भावनाला समजावून सांगत असते की भावना, आता तुझ्या आयुष्यातलं काळं दुःख जे आहे ते सगळं संपून गेलंय। आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि आनंदच येणार आहे। पण तू आता अशी उदास बसू नकोस। तुझ्या लग्नासाठी आम्ही सगळे खूप खुश आहोत, तू सुद्धा खुश राहा। अगं, तुझ्या लग्नासाठी एक साडी मी जपून ठेवली, ती नेसायची आहे, मला सुंदर नटायचं आहे, पण जेव्हा तू नटशील ना तेव्हा। तर आता दुसरीकडे आपल्या सिद्धूला मात्र भावनाचंच स्वप्न पडत असतं। त्याच्यासमोर येऊन भावना उभी राहिली आहे आणि ती त्याला स्वतःच्या हातावर मेहंदी पाडायला सांगते असं स्वप्न सिद्धूला दिसत असतं। सिद्धू भावनाला म्हणतो, नाही भावना मॅडम, मला काही मेहंदी व्यवस्थित पाडता येणार नाही। त्यावर भावना म्हणते चालेल। सिद्धू म्हणतो, जाड भरडी मेहंदी येईल। भावना म्हणते चालेल। सिद्धू म्हणतो, कदाचित मी काढलेला मोर तुम्हाला बदकही वाटू शकतो। भावना म्हणते तरीही चालेल। इतक्यात आता त्या ठिकाणी सिद्धूच्या लक्षात येतं की आपल्याला स्वप्न पडले। त्यानंतर आता भावनाची मेहंदी सुरू झालेली असते आणि आता जानूसुद्धा भावनाच्या मेहंदीला आलेली असते। जानूला बघून तर भावना खूप जास्त खुश होते। तर दुसरीकडे आता इथे संतोष दादा, त्याचबरोबर भावनाचा धाकटा भाऊ जयंत आणि बाबा हे सगळेजण एकत्र बसलेले असतात आणि आता बाबा जयंतला विचारतात, जावई बापू, आमच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? आता जयंत मनातल्या मनात म्हणत असतो, सिद्धूचं पूर्वीचं वागणं बघता मला तर सिद्धू योग्य मुलगा वाटत नाही, पण मला बोलण्याचा काय अधिकार आहे? आणि मग लगेचच तो आता इथे बाबांना म्हणायला लागतो की बाबा, जर तुम्हाला सिद्धू आवडलाय तर मग माझी काहीच हरकत नाही। शेवटी भावनाताई ही तुमची मुलगी आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हा तुम्ही योग्यच घ्याल, आणि तसंही आम्हा सगळ्यांपेक्षा जास्त तिची काळजी तुम्हाला आहे। तर दुसरीकडे संतोष आणि भावनाच्या धाकट्या भावाला मात्र तिच्या लग्नामध्ये अजिबात काडीचाही रस नसतो। संतोष म्हणत असतो, बाबांना कधीच आपल्याबद्दल काही वाटलं नाही, कायम त्यांना त्यांच्या मुलींचीच काळजी, मुलींची लग्न करायची आहेत, मुलींना हे द्यायचं आहे, मुलींचं लग्न लावायसाठी त्यांना दागिने घ्यायचे आहेत वगैरे वगैरे, फक्त यांना यांच्या मुली प्यार। तर आता लगेचच इकडे बाबा म्हणत असतात की अरे, आपण सुद्धा आता मेहंदीच्या फंक्शनमध्ये सहभागी होऊ शकतो। त्यावर आता संतोष विचारतो, आपण कसे? त्याबरोबर बाबा म्हणतात, अरे हा कार्यक्रम जरी बायकांचा असला तरी आपण काहीतरी वेगळं करू शकतो ना। आणि मग आता बाबा सगळ्यांना घेऊन किचनमध्ये जातात आणि मस्त भेळ बनवत असतात। आता बाबा भेळ मिक्स करतात हाताने आणि ते बघून जयंतला खूप किळस येते। तर दुसरीकडे आता इथे सिद्धूला त्याची आई ही समजावून सांगत असते, त्याच्यासमोर पदर पसरून त्याला सांगत असते की बाळा, भावनाबरोबर लग्न नको करूस, तुला का तुझं सुख कळत नाही आहे? मी तुझी आई आहे, माझं एकदा ऐक। त्यावर सिद्धू आईला सांगतो की आई, अगं तू माझ्या नजरेने माझं सुख बघ ना, भावना मॅडमशी लग्न केलं ना तरच मी सुखी होईन, नाहीतर नाही होऊ शकणार मी सुखी। अगं, कधी त्या कोणाच्या वाईटाचा विचारच करू शकत नाही, वाईट विचार कधीच त्यांच्या मनात येत नाही, मग अशी मुलगी तुला सून म्हणून का नको आहे? आणि आता जर आपण फार वेळ बोललो ना तर कदाचित आपल्यात वाद होईल, आता मला तो वाद नको आहे, एवढं बोलून सिद्धू तिकडनं जातो। तर इकडे आता सिद्धूची आई ही निश्चय करते आणि मनात म्हणत असते की भावना, तू आनंदीच्या बाबांच्या बाबतीत जे घडवून आणलंस ते मी माझ्या सिद्धूच्या बाबतीत होऊ देणार नाही। तुझी ही वाईट इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि आता तुझ्यामध्ये आणि माझ्या मुलामध्ये मी उभी आहे। तर दुसरीकडे व्यंकीदादा हा आता भावनासाठी छान साडी घेऊन आलेला असतो आणि व्यंकीदादाला बघून जानू खूप खुश होते, ती लगेच त्याला मिठी मारते, पण हे सगळं जयंतला अजिबात आवडत नसतं। त्यानंतर आता व्यंकीदादा आरती वहिनीला म्हणजेच त्याच्या बायकोला इशारा करतो की आता भावनाची ओटी भरून घे। त्याबरोबर आता लगेचच आरती वहिनी भावनाची ओटी भरते आणि व्यंकीदादाने आणलेली साडी ते दोघं मिळून तिला देतात। व्यंकीदादा तिला सांगतो, या साडीत तू खूप सुंदर दिसशील भावनाताई, आणि मग तो सुद्धा भावनाताईला जवळ घेतो। त्यानंतर आता सगळे कुटुंबीय देवीसमोर नतमस्तक होत असतात। दरम्यान आई मनातल्या मनात म्हणत असते की माझ्या भावनाच्या बाबतीत अजून जे काही वाईट घडायचं असेल ते सगळं कायमचं दूर होऊन जाऊ देत आणि तिचं पुढचं आयुष्य हे सुखी होऊन जाऊ दे, तिला सुखाचा संसार करता येऊ दे। तर दुसरीकडे आता बाबासुद्धा माझी लेक कायम सुखी राहू दे असं मागणं मागत असतात। तर जानू मनात म्हणत असते, माझ्या भावनाताईला सिद्धूने चांगलं सांभाळू दे, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे। त्यानंतर आता इथे
भावनाचं सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर वीणा वहिनी आणि आरती ह्या दोघीसुद्धा तिच्या खोलीत आलेल्या असतात आणि आता कोणाचं तरी लग्न होणार, कोणाला तरी खूप चांगला नवरा मिळाला आहे जो वटपौर्णिमेचा उपवास करतो, रुसल्यावर बायकोला मनवतो वगैरे चिडवत असतात आणि पुढे हेही सांगतात की तू आमची नणंद जरी असलीस ना तरीसुद्धा तुझं लग्न होताना आम्ही आनंदी नाही आहोत, आम्हाला तू या घरातून जाशील याचं वाईट वाटतंय. त्यानंतर आपला सिद्धू इकडे मस्त बेडरूममध्ये बेडवरती झोपलेला असतो आणि काय भावनाचीच स्वप्नच, फक्त स्वप्न सिद्धू बघत असतो. भावनाच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, ते त्यांची पहिली भेट, इतका सगळा प्रवास सिद्धूला आठवत असतो. आता हा सगळा प्रवास आठवताना सिद्धू म्हणत असतो, मला तर विश्वासच पटत नाही आहे की उद्यापासून भावना मॅडम या खोलीत राहायला येणार. खोलीत सगळा पसारा पडलेला असतो. सिद्धू म्हणतो, अरे बापरे, भावना मॅडमना सगळा नीटनेटकेपणा आवडतो आणि आपल्या खोलीची ही काय अवस्था आहे. मुलींना काय आवडतं काय नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माझी आणि ताईची खोली कायम वेगळी वेगळी, मी तर कधी तिच्या रूममध्ये गेलोच नाही. मग आता मुलींना काय आवडतं याच्यात आपलं नॉलेज शून्य, त्यात आपल्याला कोणी मैत्रिणी नाही म्हणावं तर काय करू. पूर्वीला नाही नको, पूर्वीशी बोलणंच नको. मी एक काम करतो, मीच माझा आवडतो. चला कोंबा सिद्धिराज गाडे पाटील, सगळा पसारा कपाटात कोंबा, असं म्हणून तो सगळा जो पसारा असतो तो घेतो आणि कपाटात टाकून देतो. मग त्याच्या लक्षात येतं, अरे आपली तर दोन्ही कपाटं कपड्यांनी फुल भरलेली आहेत, उद्या भावना मॅडमना आल्यावर कपडे ठेवायला जागा कुठे देणार. सिद्धू लगेच दुसरं कपाट उघडतो, पहिल्या कपाटातलं सगळं सामान काढून दुसऱ्या कपाटात आणखीन जास्त कोंबतो, दोन्ही कपाटं बंद करतो आणि म्हणतो, हां आता खोली पण नीटनेटकी दिसते आणि भावना मॅडमना कपाटात जागासुद्धा झाली आहे. तर दुसरीकडे भावना ही बॅगची पॅकिंग करत असते आणि सामानाच्या आवरावर करत असताना तिला लक्ष्मी निवासमध्ये कुटुंबाच्या सोबतीने सभोवताली जे काही आनंदाचे क्षण तिने घालवलेले असतात ते सगळे आठवायला लागतात. तर इतक्यात त्या ठिकाणी आई आलेली असते. आई तिला एक अंगारा देत सांगते की हे घे, हा बॅगेमध्ये ठेवून घे, आणि ती तिकडनं जायला लागते. त्याबरोबर भावना आईला म्हणते, आई हे अंगारा वगैरे ठेवून जर येणारं संकट टाळता आलं असतं तर आणखीन काय हवं होतं आपल्याला. काळजी नको करू, उद्या जरी काहीही घडलं ना तरीसुद्धा मी पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही आहे. त्याबरोबर मात्र आता आई भावनाला म्हणत असते की बाळा, तुला या घरातून बाहेर काढायचं म्हणून आम्ही तुझं लग्न सिद्धूबरोबर नाही लावून देत आहोत, तर तुझ्या आयुष्यात सुख यावं, तुझं पुढचं सगळं आयुष्य चांगलं मार्गी लागावं ना, म्हणून आम्ही तुझं लग्न लावून देतो आहे. उद्या काहीही झालं तरी तू आपल्या घरी परत कधीही येऊ शकतेस. ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील, त्यामुळे पुन्हा हे असे शब्द बोलू नकोस, कळलं. आता एवढं बोलून आई तिकडनं निघून जाते. मित्रांनो, भावना हे असं बोलत असते कारण आता आनंदीच्या वडिलांचं लग्न भावनाबरोबर ठरलेलं असतं आणि त्यांचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटत असतं की भावना ही वाईट पायाची आहे, पांढऱ्या पायाची आहे आणि त्यामुळे आता घरातले आपलं जबरदस्तीने लग्न लावून देत आहेत असं भावनाला वाटतंय. पण खरं तर घरातले तिचं लग्न लावून देत आहेत कारण त्यांना ही गोष्ट व्यवस्थित कळून चुकली आहे की सिद्धू इतका योग्य मुलगा भावनासाठी दुसरा कोणी मिळणार नाही आणि तो भावनावरती खूप जीवापाड प्रेम करतो. तर दुसरीकडे पूर्वी ही आजीला सांगत असते की आजी प्लीज परवानगी दे, हे बघ सिद्धूच्या जीवाला काहीही धोका होणार नाही, ही जबाबदारी माझी. आजी म्हणते मी माझ्या नातवाच्या जीवाशी खेळू शकत नाही आणि तुला काय वाटतं मी तुला परवानगी देईन हे असं सगळं करण्याची. त्यावर पूर्वी तिला म्हणते की जर आपल्याला काहीतरी करायचं असेल आणि उद्याचं लग्न थांबवायचं असेल तर हे सगळं करावं लागेल. एकदा की आपण सिद्ध करू शकलो ना की भावनाच्या पत्रिकेतल्या दोषामुळेच सिद्धूच्या जीवावरती संकट आलंय तर कोणीही पुढे त्यांचं लग्न होऊ देणार नाही. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मी सिद्धूच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, माझा जीव द्यावा लागला तरी देईन पण सिद्धूला काही होऊ देणार नाही. तर दुसरीकडे आता भावनाने आईबाबांच्या कपाटामध्ये काही पैसे ठेवलेले असतात आणि आईबाबांनी भावनाच्या बॅगेमध्ये काहीतरी पैसे ठेवलेले असतात. आता आईबाबा तिच्या खोलीत आलेले असतात आणि भावनानेही ते पैसे पाहिलेले असतात. आता बाबा म्हणतात हिने आपल्या कपाटात पैसे ठेवले होते आणि आपण हिच्या बॅगेत, आणि आता तिघंही खूप जास्त भावूक झालेले असतात. तर आई आता लगेचच म्हणायला लागते, त्या सिद्धूला समजावून सांगा त्याने माझ्या मुलीला नीट सांभाळायचं, जर चांगला संसार केला नाही ना तर गाठ माझ्याशी आहे. त्याबरोबर आता भावनासुद्धा म्हणते हो बरोबर आहे, माझ्याशी सुद्धा. त्याबरोबर बाबा म्हणतात, अगं तुम्ही दोघीजणी कशाला उगाच डोळ्यातून अश्रू काढत बसताय, उद्यापासून पुढचं तुझं सगळं आयुष्य सुखाचं असेल बेटा, आणि तू सुद्धा लक्ष्मी डोळ्यातून उगाच पाणी काढू नकोस. अगं आता उलट आपल्या मुलीच्या आयुष्यातलं सगळं जे काही वाईट होतं ते निघून गेलेलं आहे. उद्यापासून आपल्या मुलीच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच असेल. सिद्धू इतका चांगला जोडीदार तिला नवरा म्हणून लाभलेला आहे. मित्रांनो, आता बाबा जे एका अर्थी बोलतायत ते बरोबरच आहे. सिद्धू हा भावनासाठी उत्तम जोडीदार आहे कारण
भावनाचं फक्त आनंदीच्या बाबांबरोबर लग्न ठरलं होतं, लग्न झालंही नव्हतं आणि आनंदीचे बाबा वारले. तरीसुद्धा भावनाने आनंदीची जबाबदारी स्वीकारली आणि ती आनंदीचं संगोपन करते आहे. आणि तरीसुद्धा सिद्धूने आनंदीचा सुद्धा स्वीकार करायला तयार झाला. आनंदीचं आणि भावनाचं सुद्धा काही नातं नसताना तो आनंदीला मुलगी म्हणून एक्सेप्ट करायला तयार झाला आणि ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे सिद्धू किती चांगला आहे हे सगळेच आपण जाणू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, सिद्धूचं आणि भावनाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडायला हवं की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.